पुणे पोलिसांनी देशी दारू विक्रीच्या ठिकाणी छापेमारी केली। घरातून देशी दारूच्या विक्रीचा धंदा सुरू होता। याची माहिती पोलिसांना मिळताच कोंढवा भागातील पोलिसांनी घरावर छापा टाकला आणि यावेळेस 1 कोटी रुपयांपेक्षाही अधिकची रोकड पोलिसांच्या हाती लागलेली आहे। पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू झाला आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत ऑनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय पुण्यात घरातून देशी दारूची विक्री आणि 1 कोटींची रोकड सापडतेय, काय अधिक सांगाल? निश्चितपणे पुण्यातील कोंढवा पोलिसांनी दुपारी एका घरावर छापेमारी केली होती आणि त्या ठिकाणी देशी दारू विक्रीचा एक व्यवसाय चालल्याचं पोलिसांना निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी हे मोठं रॅकेट जे आहे ते उघडकीस आणलेलं आहे। दुपारपासून ही कारवाई जी आहे ती अजूनही सुरू आहे, ज्यामध्ये आपण जर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तर 200-500च्या अशा मोठ्या नोटांचं जे बंडल आहे ते मोजता आता पोलिसांची सुद्धा नाकेनऊ आली आहे। त्यामुळे आता नेमकं या ठिकाणी असलेल्या नेमकं गबाड किती आहे याचा शोध जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे आणि 2 जणांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। बिलकुल, धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।